त्यांचा बोलबाला केला या मथुरने आणि आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चला जसे राहुल दादा आशीर्वाद घेतात आपल्या मथुरचा बकासूरचा. बऱ्याच दिवसानंतर होम टूर बघितलं नसेल, समोरच सप्रेम भेट वगैरे दिलेली असतं ना. तू येशील का नाही मैदानामध्ये? येईल कधी. की मथुर आमचा एक घरचा सदस्य म्हणून माझ्या पोराचं एवढा नाव केला ना. आम्हाला नगरसेवक नको, खासदार नको, आमदार नको, कोणीच नको. खूप आनंद वाटतो की माझ्या मुलाच्या मुला आज मला एवढा मान आहे. आपण काय एकदम कोणाला हरवायचं म्हणून नाही जात. आपल्याला आपण एक खेळ म्हणून खेळतो ना, त्या हिशोबात खेळायचं. हार तर हार, त्याला काहीच होत नाही. आता 2-3 मैदान आपल्याला हारच होत होती, त्याच्यात आम्ही काही एवढं नर्वस नव्हतो होत. ठीक आहे, ते नगरसेवक असेल, कोणी मंत्री वगैरे, त्यांना तेवढं नाही कोणी ओळखत, पण मथुरनी जेवढं नाव केले तेवढं कोणीच करू शकत नाही. मी यांना आधीच बोलले, नंदी आपला एकच मथुर, तो त्याने जो नाव केले ना, तो कोणच करू शकत नाही. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आग्रिकोल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण जाणार आहे राहुल दादाच्या घरी होम टूर करण्यासाठी आणि आज मथुर देखील आलेला आहे. आई वहिनी असतील, घरची लक्ष्मी आज मथुरला ओवाळणार आहे, ते देखील दाखवेन. आणि आईची आणि वहिनीची आपण प्रथमतःच मुलाखत घेणार आहोत, ते पण या व्हिडिओमध्ये आहे. आणि येणाऱ्या कालामध्ये तुम्हाला कोणत्या गाडा मालकाची होम टूर पाहिजे ना, ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका. तर चला मग जाऊया. नमस्कार मित्रांनो, आज आलेले आहे राहुल दादांच्या घरी आणि राहुल दादांनी सांगितल्याप्रमाणे बघा इथे बिंजोडचा बेताज बादशाह मथुर 1001 आहे आणि त्याच्यासमोर बघतोय बक्याडॉन, बैलगाडी क्षेत्रातले दोन्ही नंदी, दोन्ही देव एकत्र आपल्याला दादांनी सांगितल्याप्रमाणे बघायला भेटतात. आणि इथूनच दादा येता जाता घरी आले तरी पण दर्शन घेतात आणि घरातनं बाहेर निघाले तरी बकासूरच्या आणि मथुरच्या पायाला हात लावून दर्शन घेत असतात. तर चला, राहुल दादा आणि एलियन सगळी घरी आलेले आहेत आणि आपला बिंजोडचा बेताज बादशाह मथुर सर्व प्रेक्षकांच्या मनातला देव देखील आलेला आहे. चला देवाला भेटूया. मित्रांनो, हिंदू नववर्ष गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी एलियन आणि मथुर आपल्या घरच्या लक्ष्मीच्या भेटीला आलेले आहेत. म्हणजे आपल्या घरी आलेले आहेत. आडिवली कल्याणमध्ये नेहमी आपल्याला बघायला भेटतं. आपल्याला उसटण्याच्या फार्म हाऊसवरती मथुर, एलियन, सर्जा, कॉकटेल सगळीजणं बघायला भेटतात. पण आज वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी दादांच्या घरी आलेला आहे आपला सर्वांचा लाडका मथुर आणि त्याच्यासोबत एलियनची ही पहिलीच वेळ असेल मला तर वाटतं घरी यायची. आणि आज गुढीपाडव्यानिमित्त सगळीजणं आपले घरच्या लक्ष्मीची आशा अपेक्षा करीत असतात. लक्ष्मी म्हणजे आपला सर्वांचा लाडका मथुर आणि एलियन. चला, वहिनी देखील आहेत, आता ओवाळून वगैरे घेतील कारण का पहिला दिवस वर्षाचा आणि पहिल्याच दिवशी आपली लक्ष्मी घरी आली. आणि इकडं बिनजोडचा बादशाह, बादशाह नंतर आपण बोलूच. मित्रांनो, राहुल दादाचे दोन्ही वाघीकर रणवीर आणि राजवीर दोघे देखील आलेले आहेत आपल्या या नंदींचा आशीर्वाद घेण्यासाठी. आणि आपली घरची लक्ष्मी रीनाताई त्या देखील आलेल्या आहेत.
महिने इकडे बघा फोटो काढतो. दादा इकडे बघा. जाई पकड ना याला, काय करतो तो? इथं पकड. राहुल दादांची पहिली गुरु म्हणजे त्यांची आई देखील आपल्या या नंदींना आशीर्वाद देण्याचं काम करते बघा. सर्वात प्रथम राहुल दादांना आशीर्वाद लाभला आईचा. त्याच्यानंतर त्यांच्या दावणीला बरेचसे असे नंदी आले आणि आज कुठं ना कुठंतरी संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर त्यांचा बोलबाला केला या मथुरने. आणि आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपला एलियन देखील तयार आहे बघा. घरच्यांचा जेव्हा सपोर्ट असतो, जसं वहिनी झाल्या, आई झाल्या, बाबा झाले, यांचे सपोर्टचे मुलं आज संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर कुठेतरी चर्चा होते. मला बघून लपत होती. काय लागेल तुला मित्रांनो बघताय भाऊ एक नक्कीच एलियन त्याच्या पावलावर पाऊल ठेवून या मुंबई बिंजोरमध्ये नक्कीच कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण हा नाव टॉपमध्ये ठेवणार. चला, जसे राहुल दादा आशीर्वाद घेतात आपल्या मथुरचा बकासूरचा, असा आशीर्वाद घेऊन सगळ्यांना आशीर्वाद लाभून आता आपण चाललेलो आहे राहुल दादांच्या घरी. मित्रांनो एंटर करत आहे राहुल दादाच्या घरामध्ये आणि बरेच दिवसानंतर होम टूर बघितले नसेल. समोरच बघताय एक जे आपल्याला मोठ्या हिंदी केसरी मैदानामध्ये दत्त जयंतीनिमित्त एक चांगला बैलगाडी बघायला भेटलेली, मथुरला भेटलेली, ती बघतोय. आणि आता आपल्याला होम टूर करून देणार आहे. चला मित्रांनो एंट्री करूया राहुल दादांच्या घरामध्ये. बघूया कशा काय प्रकारे बक्षीस वगैरे आहेत दादांच्या घरामध्ये. इथे मित्रांनो बघू शकता समोरच ना गणपती वगैरे असतात, त्याच्यामुळे डेकोरेशन आपल्याला नेहमीच बघायला भेटतं. मित्रांनो इंटेरियर वगैरे बघतोय आणि समोरच बघतोय ज्या फॅन्स लोकांनी दादांना जी सप्रेम भेट वगैरे दिलेली असतं ना, नक्कीच प्रत्येक भेटवस्तू दादा त्यांच्या काळजाप्रमाणे जपत असतात. नेहमीच आपल्याला त्यांच्या हॉलमध्ये बघायला भेटतात. अजून ऑफिसमध्ये असतील, बाकी ठिकाणी असतील, सगळीकडे बघायला भेटतील. इकडे सोन्या बिर्जा ग्रुप वरप यांनी दिलेली आपण एक चांगली फ्रेम बघतोय. मला तर वाटतं आमच्याच गावातल्या मैदानामध्ये कुठेतरी हा फोटो काढलेला असेल. आणि या वडकीच्या मैदानामध्ये गदा भेटलेल्या, ढाल भेटलेल्या आणि बरेचशा अशा गोष्टी आहेत. नेहमीच गणपती बाप्पाचं दर्शन करून इकडे राजवीरबाई या कोणी सगळे फॅन्स लोकांनी दिलेले आहेत ना. तू येशील का नाही मैदानामध्ये? कधीतरी येशील का? मित्रांनो कॅमेरा फ्रेंडली नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं लाजतं आहे. बाकी बघू शकता ज्या आपल्याला फ्रेम वगैरे दिलेल्या असतात ना, संपूर्ण फ्रेम. आणि हा फोटो जाम भारी, एक नंबर फोटो, एक नंबर फोटो काढलेला आहे. मागच्या टायमालाच आपल्या बिनजोडच्या मैदानामध्ये फोटो काढलेला होता. आणि बरेचसे इकडे पण बघतो श्रवण नितीन सुतार बुध गावातनं आपल्याला राहुल दादानं एक
भेटवस्तू आलेली आहे. एक चांगला स्केच आहे, स्केच असेल किंवा पेंटिंग असेल. छान कलाकृती आहे. अशा प्रकारे आपण बघू शकता. बरेचशा बक्षीस ठेवायला जागा नाही म्हणून आपल्याला ऑफिसमध्ये बघायला भेटली, जे थोडक्यात आहेत ना तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडे पण आपल्याला बघतो सन्मान चिन्ह एक मोठा भेटलेला आहे. इकडे पण नागाववरनं जी एक बैलगाडीची स्पर्धा झालेली होती सेवागिरी महाराजांचा, इथे आपल्याला एक सन्मान चिन्ह बघायला भेटतं. भारतातले पहिले मानाचे मैदान म्हणजे पुसेगाव हिंद केसरी मैदान, तो मागच्या साईडला बघायला भेटतं. आणि इकडे बघायला भेटतं नागाव साताड बंदर, इथनं आपल्याला बघायला भेटतं. हिंद केसरी पेडगावची पण एक ट्रॉफी भेटलेली आहे आणि बरेचसे अशा बक्षीस देखील भेटलेले आहेत. अशा प्रकारे आहे राहुलदादांचं घर. आणि या घरामध्ये बरीचशी अशी बक्षीसं आणि फ्रेम्स वगैरे आहेत. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला बाकी ऑफिस वगैरेमध्ये बघायला भेटेल किंवा फार्म हाऊसवरती बघायला भेटेल. मित्रांनो, राहुलदादाची पहिली गुरु म्हणजे प्रत्येकाची पहिली गुरु म्हणजे आपली आईच असतं. अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याचं नाव, संपूर्ण भारताभर ज्याचं नाव, त्यांच्या आईशी आपण आज बोलणार आहोत. आई नमस्कार. नमस्कार. आई, नाव सांगा ना तुमचं. चंद्रा पंडित पाटील. आज बघतोय आई, तुमच्या मुलाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर झालेलं आहे. आणि खरं बघायला गेलं तर मथुर या बैलाने संपूर्ण महाराष्ट्र गाजवून ठेवलं आहे. आणि आज त्यांच्या समोर तुमचं पण नाव कोरलं जातं किंवा एक तुमचं नाव देखील आपल्या फार्म हाऊसला लागलं जातं. कसं काय आनंद आहे तुमचा? खूप आनंद वाटत की माझ्या मुलाला खूप हाऊस होते राहुलला बैलांची. त्याची म्हणजे पूर्ण हाऊस पूर्ण झाली. सुरुवातीपासून त्याचा पप्पा त्याचे नाना घेऊन जायचे शर्यतीला, तर त्याला म्हणजे एवढी आवड होती ना, तो शाळेतून पण यायचा शर्यतींसाठी. पण आता त्याची एवढी हाऊस मथुरनी केली ना की मथुर आमचा एक घरचा सदस्य म्हणून माझ्या पोऱ्याचं एवढा नाव केला ना, आम्हाला नगरसेवक नको, खासदार नको, आमदार नको, कोणीच नको, एवढा नाव केलं. त्याच्यापेक्षा नाव केलं. अख्ख्या महाराष्ट्रात कोणाचं नाव नसेल, खासदाराचा आमदाराचा एवढा नाव नसेल की एवढे आपल्या याच्यातच असतं, पण याचा एवढा बाहेर देशात सुद्धा नाव आहे. बाहेर देशचा जो आलेला शर्यतीना त्यांनी सुद्धा मथुर मथुर करत होता. तर आम्हाला त्याच्याबद्दल, माझ्या मुलाबद्दल खूप अभिमान वाटतं की एवढा मोठा नाव केले. त्याच्यामुळे आमचा पण नाव झाला की आमचा असा नाव नव्हता की माझ्या मुलामुलाच, त्याच्यामुळेच आमचं नाव झाला की राहुल पाटीलची आई. पहिला आमच्या मुला ओळखायचा की राहुल यांचा मुलगा आहे. आता त्याच्या मुलं आम्हाला ओळखतात की राहुलची आई. रस्त्यात जातो ना तेव्हा पण मुलं मला ओळखत पण नाही, आई दादावर आहे की आम्हाला खूप आनंद वाटतो की माझ्या मुलाच्या मुलं आज मला एवढा मान आहे. आपल्या गावात सुद्धा ज्या भारुत्री बोलवतात की कार्यक्रमाला, त्याच्यामुळे मला खूप म्हणजे आनंद वाटतो की आम्हाला एवढा नाव भेटतं. एवढाच बस झाला, बाकीचा काही नको. बरोबर आहे आई. म्हणजे प्रत्येक आईला वाटत असतं की आपला पोऱ्या कुठेतरी एक चांगल्या पदावरती जायला पाहिजे, चांगले पैसे कमवायला पाहिजे. पण आज तुम्हाला बघतोय सगळंच भेटले. कुठं कुठे तो छोटा गाडा मालक राहुल पाटील, आणि आता कुठे एक मोठा व्यक्तिमत्व राहुलभाई पाटील, आणि संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा. तुमची छाती कशा काय प्रकारे फुलून येते? किंवा बाबा असतील, वहिनी असतील, यांचं कसं काय म्हणजे मत असतं राहुल दादांबद्दल? खूप चांगला मत असतं, कारण इज्जत करतो तो, असं काही नाही. म्हणजे सगळ्यांचीच इज्जत करतो तो, सगळ्या घरातल्या लोकांची. असं काही नाही की वहिनीची इज्जत करता ना आमची नाही करता, असं काही नाही. सगळ्यांची इज्जत करतो तो, आई बहिणींची सगळ्यांची इज्जत करतो तो. सगळ्यांना पाहिजेत, सगळी पाहिजेत त्याला, जे पण असेल तो. मग ताईसांना पाहिजे, वहिनीला पाहिजे, हे म्हणजे सगळ्यांचं तो काळजी करतात. वहिनीबद्दल काय सांगशील? कारण का बघा, प्रत्येकाचं असं असतं की माझा नवरा आहे तो म्हणजे शर्यतीनं जातं, कुठेतरी भांडणं होतील, एक भीती असतं मनामध्ये. एवढं संकट आलं पण ते संकटांना तोंड देऊन, बोलतात ना, देव तारी त्याला कोण मारी, अशी गोष्ट आहे. आणि आज बरेचसे असे याच्यानंतर आज बघतोय राहुलभाई चांगल्या पदावरती आहेत, सगळ्याशी प्रेमाने बोलतात आणि चांगले चांगले शर्यती पण करतात. एक चांगलं नाव झालं. वहिनींचं पण पायगुण बोलावं लागतील, काय बोलाल? हो, पायगुण आहेतच खूप. त्याच्या आधी आमची म्हणजे भांडणं व्हायची, तर वहिनी आल्यापासून खूप म्हणजे दादा एकदम शांत झाला आणि खूप म्हणजे प्रगती झाली. खरं सांगायचं तर खूप प्रगती झाली, पुढे गेला, व्यवस्थित सगळं आमचं चालू आहे. आई, तुम्ही काय सांगाल राहुल दादाला? एक काय संदेश असेल की कशा प्रकारे बघा आता हे सगळं चांगलं चाललंय, कुठेतरी मथुर पण चांगला गुलालामध्ये राहतं, नवीन नवीन खरेद्या पण करतायत,
आणि चांगले चांगले ठिकाणी आपल्याला शर्यती करताना बघायला भेटेल. तुम्ही काय सांगाल राहुल दादाला आता? राहुल दादाला सांगेल, खूप मोठं नाव झाले आता. एक माझी इच्छा आहे की एकदा तरी दादा माझा नगरसेवक व्हावा, की माझी इच्छा पुरी झाली. हा, हा, बघा हा. संपूर्ण आडिवली नगरी असेल, पिसवली नगरी असेल, भुतवली नगरी असेल, या संपूर्ण एरियामधनं राहुल दादांना प्रेम भेटतंय. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दादा उभे असतील त्या टायमाला प्रचंड बहुमताने दादाला सपोर्ट करा. ही फॅन फॅमिली आहे ना, तयारच होती की कुठेतरी तिकीट भेटेल आणि दादाला आम्ही विजय करू. गुलाल आपलाच होता पण काही कारणास्तव राहिला, पण पुढच्या टायमाला नक्की 100% दादा नगरसेवकपदी आपल्याला विराजमान होताना बघायला भेटेल. रीनाताई पण आहे. ताई नमस्कार. नमस्कार. ताई नाव सांगा ना तुमचं? रीना राहुल पाटील. ताई कुठे ना कुठेतरी आता आईने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे दारची लक्ष्मी बोलतायत की खरोखर तुम्ही आल्याच्या नंतर बरेचसे असे चेंजेस झाले. राहुल दादांना आणखी जास्त गुलाल भेटायला लागला, मथुर पण आपला जोशात पळायला लागला. घरची लक्ष्मी म्हणून तुम्हाला तुमच्याकडे बघितलं जातं. आज आनंद कसा आहे तुमचा? खूप आनंद आहे. 2 गुलाल भेटले, खूप आनंद आहे. आज गुढीपाडवा आणि हो. गुढीपाडव्यानिमित्त खरोखर म्हणजे पहिला दिवस वर्षाचा आणि या वर्षाच्या पहिल्या दिवशी गुलाल झाला. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. ताई बघा जेव्हा हार होत असते ना तेव्हा मला तर वाटतं म्हणजे जिंकणाऱ्याच्या जवळ कमी लोक जात असतील, पण हार झाली तरी आपल्या मथुरच्या जवळ एवढी पब्लिक असतं. हार असली तरी आम्ही आमच्या मोबाईलवरती स्टेटस वगैरे ते चालूच असतं. काही कसे हार झाली म्हणून बैलाला हे नाही करत, म्हणजे हे करत नाही, म्हणजे अशी कमी नाही लेखत म्हणजे तुम्ही. हा, पण नाही. आम्ही पहिल्यापासून म्हणजे मथुरला पहिल्यापासून म्हणजे जसं आमच्या म्हणजे दावणीला आहे तिथून आम्ही म्हणजे मथुरला एकदम म्हणजे आमच्या देवाप्रमाणे. फॅमिलीमध्ये आणि एकदम देवासारखंच आम्ही मानतो. आता ताई- नवीन एलियन आहे तो पण असंच पुढे नाव नाव करेल करेल. दादाचं. 100%. हा. वहिनी बघा आता बघायला गेलं ना तर तुम्ही शर्यती झाल्याच्या नंतर लगेच दादाला फोन करता. बाईटच चालू होती लगेच तुमचा फोन आला. म्हणजे काय आनंद असतो तो. तुम्ही लक्ष पण तुमचं शर्यतीकडे हा, असते का? शर्यत आम्ही बघतच असतो. म्हणजे आमच्या जसे जातात घरातून तेव्हा आम्ही मोबाईलवरती टीव्ही वरती चालूच असतं आमचं. जशी शर्यत जिंकली किंवा हारली तसं आमचा फोन चालूच असतो असं. ताई काय सांगाल देवाच्या आशीर्वादाने बघा तुम्हाला आई सारखी सासू मिळाली आहे, बाबा सारखे सासरे मिळालेले आहेत, यांच्याबद्दल काय सांगाल? कारण का हे सगळे एकत्र येऊन आज तुमच्या घराला घरपण आलेले आहे. इकडे वहिनी बघताय, त्यांच्या 2 मुली बघताय, चांगले एकदम घर आणि चांगलं सगळं हसत केलं चाललेलं. काय बोलाल? पूर्ण फॅमिलीच आमची खूप म्हणजे एकदम मस्त आहे. आई असतील, बाबा असतील, आम्ही सगळ्यांना म्हणजे एकदम अशी हाऊस आहे म्हणजे शर्यती वगैरे बघायची. आम्ही सगळे बघत असतो. पप्पा पण विचारत असाल, रीना आपली शर्यत कधी चालू आहे, कधी येईल, असं म्हणजे त्यांना पण म्हणजे उत्सुकता असते शर्यतीची. मग मी त्यांना सांगत असते, थांबा पप्पा आत्ता नाही, थोड्या वेळात आहे. आम्ही बघतच असतो शर्यती. ताई एक शेवटचाच प्रश्न विचारतोय बघा आता बरेचशा वेळेला असं असतं की राहुलबाई शर्यतीमध्ये गेल्यावर एक मनामध्ये धाकधुकी असायची की कधी काय होईल किंवा एवढं शर्यती होतात मोठ्या भांडणं नाही. आता सगळं तसं नाही, एकदम सुरळीत चाललेलं आहे. अगोदर आणि आता म्हणजे कसं तुम्हाला फरक वाटतंय किंवा कशा काय प्रकारे वाटतंय तुम्हाला? ना हार असली तरी आपण तेवढं हे नाही करत. मी पण बोलते त्यांना की हार असो काही असू दे, आपण म्हणजे भांडणं वगैरे नाही करायची. तुम्ही एक हाऊस म्हणून शर्यतीनं जाता. आपण काय एकदम कोणाला हरवायचं म्हणून नाही जात. आपल्याला आपण एक खेळ म्हणून खेळतो ना, त्या हिशोबात खेळायचं. हार तर हार, त्याला काहीच होत नाही. आता 2-3 मैदान आपल्याला हारच होत होती, त्याच्यात आम्ही काय एवढं नर्वस नव्हतो होत. ठीक आहे, पुढे बघू. ताई हार झाल्याच्या नंतर कुठं ना कुठं तरी मन खचली जातात. राहुल दादा पण जाम नाराज होते 2-3 दिवस. हो. त्यांच्या स्वभावामधनं तुम्हाला समजत असेल. काय सांगा? नाराज तर होतात मनापासून, पण कसं शेवटी किती केलं तरी बैल आहे ना शेवटी. तो कसा एक त्याला पण कुठेतरी जीव आहे ना शेवटी. आपण प्रत्येक वेळी त्याच्याकडे प्रत्येक वेळी जिंकण्याची अपेक्षा नाही करू शकत. कधी आपण हार पण होऊ शकते, कधी जिंकू पण शकतो असं. बघा मित्रांनो मी त्यांना बैलगाडी ते सांगत असते की हारलं तर ठीक आहे, त्याच्यात काय एवढं हे नाही. शेवटी एक जिंकणार आणि एक हारणार. बरोबर. हा. ताई मथुर हारल्याच्या नंतर म्हणजे बघा मनाला एक चटका देऊन हा. जातो. सगळी फॅमिली नाराज होतो. तुम्ही पण बघत असाल कमेंट सेक्शन मध्ये हो. बऱ्याचशा गोष्टी. एवढी जण प्रेम करणारे आहेत तुमच्यावरती असू द्या, राहुल दादांवरती, मथुरवरती, या 1001 फॅमिलीवरती संपूर्ण आले तर याच्यामध्ये तुम्ही किती स्वतःला भाग्यशाली समजताय? कारण का एका नेत्याला, एखाद्या मंत्र्याला तेच कोणी आईंनी तेच विचारत नाही. सांगितलं.
आपल्याला म्हणजे नगरसेवक असेल कोणी मंत्री वगैरे त्यांना तेवढं नाही कोणी ओळखत, पण मथुरनी जेवढं नाव केलं तेवढं कोणीच करू शकत नाही. मी यांना आधीच बोलले, नंदी आपला एकच मथुर, तो त्याने जो नाव केले ना तो कोणच करू शकत नाही. 100%. हा, आता दावणीला बरेचसे असे येतच राहतील, पण हो. मथुरवरती जीव आहे तो कायमच राहील. काय बोला कायमच राहील. आज आमचा मथुर पण लास्ट पर्यंतच राहील. बरोबर आहे. चला ताई, तुमची रजा घेतो. खूप सारा वेळ दिला. ताई ताई आणि आई कधी कॅमेऱ्यासमोर खूप कमी असतात, पण आज बघा बैलगाडा क्षेत्रामध्ये महिला वर्ग देखील आहेत आणि स्वतः राहुल दादांच्या मिसेस आज एवढे छान म्हणजे बोलतायत आणि तसेच वहिनी झाल्या. आज बघतोय त्यांच्या 2 मुली म्हणजे राहुल दादांचे छोटे बंधू, त्यांच्या 2 मुली आज कुठेतरी हसत खेळत संसार करतात. म्हणजे एक मथुरचा आशीर्वाद लाभलेला आहे त्यांना आणि हा परिवार कायम सुखी राहो, आनंदात राहो हीच देवाचरणी प्रार्थना असेल. धन्यवाद आई.